नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. मी सारिका. आज तयार केलेलं आहे छन्नीचं लोणचं. तर या छन्न्या अशा बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत. याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ह्याचे इन्स्टंट असं फास्ट पद्धतीनं लोणचं बनवता येतं आपल्याला. तर याच्यासाठी मी इथं त्याचं जे लागतं त्या गोष्टी घेतलेल्या आहेत. मीठ, साखर, हळद, मोहरीची डाळ, जिरेपूड आणि तिखट ह्या गोष्टी मी लोणच्याला लागण्यासाठी आहेत त्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मोहरीची डाळ त्या रसाला थिकनेसपणा येतो म्हणून आपण वापरायची आहे. ही घरीही बनवता येते. मोहरी भाजून आपण मिक्सरला काढून घेऊ शकतो. आता ह्या बारीक चिरलेले जे छन्नीचे तुकडे आहेत त्याच्यात हे सगळा मसाला आम्ही घालायला लागलेलो आहोत. तर हे लोणचं खूपच पौष्टिक आहे. रोज एक फोड खाल्ली तरी चालू शकते. आणि लोणचं म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवतोच. तर हे छन्नीचं लोणचं आज मी बनवायला लागलेले आहे. तर म्हटलं आपल्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ आपण शेअर करूया. खूप सुंदर लागतं हे लोणचं. थोडंसं कडवटपणा असतो पण आपल्याला आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे हे. तर या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या ह्या फोडी. वर्षभर या लोणच्याला काही होत नाही. वरून कोणत्याही प्रकारचे तेल घालायची गरज नाही. आणि जे लाल तिखट वापरलंय ते भगवती जी बाजारात मिळते ते आणले आपण. घरातला मसाल्याचं तिखट याला वापरायचं नाही. तर आपलं प्युअर लाल मिरचीचं तिखट आहे हे. याच्यात दुसरं कुठलाही मसाला नाही. लाल तिखट, मीठ, हळद, जिरेपूड आणि साखर आणि मोहरीची डाळ एवढंच घालून हे लोणचं मी बनवलेलं आहे. हे चवीला खूप अप्रतिम लागतं. तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यात लिंबू एक पिळायचा आहे. तर लिंबू चिरून घेऊन मी आता पिळणार आहे. लिंबूमुळे थोडासा आंबटपणा येतो आणि त्याची कडवट चव जी असते ती कमी होते. त्यामुळे यात लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि हे लोणचं आपण काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आहे. बाय मैत्रिणींनो.